आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गणरायाचं अत्यंत धूमधडाक्यामध्ये आगमन झालं। हजारो लाखो गणेश भक्तांनी आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आजपासून या ठिकाणी या बाप्पांची स्थापना केलेली आहे। महाराष्ट्रभर हा गणपती उत्सव आज आपण सर्वांनी बघितला। अकोले तालुक्यामध्ये देखील सुद्धा दिवसभरामध्ये अत्यंत धूमधडाक्यामध्ये आपल्या गणरायाचं आपल्या बाप्पाचं आगमन होताना आपण सर्वांनी या ठिकाणी पाहिलेलं आहे। खरं तर गणपती उत्सवाला आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि अकोले तालुक्यामध्ये प्रचंड मोठा अशा प्रकारचं महत्व या निमित्तानं प्राप्त होत असतो। हजारो लाखो गणेश भक्त हा एक आपला उत्सव आहे, सण आहे। या भावनेतून हा गणपती उत्सव या ठिकाणी साजरा करत असतो। दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील सुद्धा अकोले तालुक्यामध्ये आपल्याला हा गणपती उत्सव एक प्रचंड मोठ्या दिमाखामध्ये आपल्याला साजरा होताना आज आपण सर्वजण पाहतोय। प्रत्येकाच्या घरामध्ये, प्रत्येकाच्या गावात, प्रत्येक चौकात, प्रत्येक वाडी वस्तीवर आणि प्रत्येक मळ्यांमध्ये, शेतमळ्यांमध्ये अशा प्रकारचा गणपती उत्सव आपल्याला सर्वांना या ठिकाणी बघायला मिळतोय। आज अकोले शहर आणि अकोले परिसरामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला गणपतीची बाप्पाची स्थापना आणि गणपती मंडळांच्या अनेक आरत्या करण्याचा योग या सर्व ग्रामस्थांच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी जुळून आला। आज शाहूनगर, अकोले शहर अशा अनेक ठिकाणी गणपती बाप्पाच्या आरत्या करत असताना हा एक उत्सव आपण सर्वजण या ठिकाणी पाहतोय आणि हा उत्सवाला आपण सामोरे जातोय। खरं तर अकोले तालुक्यामध्ये एक आनंद उत्सव या गणपती उत्सवामध्ये आपल्याला सर्वांना बघायला मिळतोय। हजारो गणपती भक्तांनी, गणेश भक्तांनी या सगळ्या गणपती बाप्पाचं आगमन अत्यंत दिमाखामध्ये केलेलं आहे। प्रत्येकाच्या घरात, गावांमध्ये गणरायाची स्थापना ह्या निमित्तानं खरं तर केलेली आहे आणि म्हणून आज दिवसभरामध्ये गणरायाचं आगमन अकोलेकरांनी आपल्या तालुक्यातील मायबाप जनतेनं अत्यंत धूमधडाक्यामध्ये या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणून हा उत्साह अशाच पद्धतीनं या 10 दिवसामध्ये टिकून राहावा अशी आमची सर्व ग्रामस्थांची या निमित्तानं खरं तर आमची भावना आहे। खरं तर 2 दिवसापूर्वी आपल्या अकोले पोलीस प्रशासनाकडून या गणपती उत्सवा संदर्भामध्ये काही निर्बंध या ठिकाणी लावण्यात आले। डीजेंवर मला वाटतं पोलीस प्रशासनानं या ठिकाणी बंदी घालण्याचे काही मीडियाच्या माध्यमातून आम्ही त्या बातम्या पाहिल्या। परंतु खरं तर मला ह्या निमित्ताने एक विनंती करायची आहे की गणपती उत्सव हा सर्वांचा एक उत्सव आहे। गणपती उत्सव हा कोणाचा एकट्याचा कार्यक्रम नाही आणि म्हणून या तालुक्यामध्ये जसं गणरायाचं धूमधडाक्यामध्ये आगमन झालं तसं गणरायाचं विसर्जन सुद्धा धूमधडाक्यामध्ये व्हावं ही आमची सर्वांची या निमित्तानं माफक अपेक्षा आहे आणि म्हणून डीजेंवर बंदी घालण्यापेक्षा आवाजांवर मर्यादा आणा, परंतु डीजेंवर बंदी नको आणि म्हणून एका बाजूला नको त्या गोष्टी आपण चालू ठेवतात आणि आमच्याच उत्सवांना कुठेतरी प्रशासन वेगवेगळे बंधनं घालताना या ठिकाणी आपण सर्वजण पाहतोय की आम्हाला ही गोष्ट मान्य नाही आणि म्हणून अकोल्यामध्ये नेहमी हा एक चुकीचा पायंडा प्रशासनाकडून पाडला जातोय की एखादा उत्सव आला का डीजेंवर बंदी घालायची आणि म्हणून आमच्या सणांवर अशा प्रकारची बंदी आम्ही कदापि घालून देणार नाही। तुम्ही सूचना करा, आम्ही त्या सूचनेचं पालन करू। आवाजावर मर्यादा घाला, परंतु डीजेंवर या उत्सवावर बंदी घालता कामा नये। जर गणपती उत्सवामध्ये आमच्या डीजेंवर जर कारवाई करण्याचा जर प्रशासनाचा प्रयत्न जर केला तर गणपती भक्तांच्या भावना दुखावतील, त्या रोषाला प्रशासनाला सामोरे जावं लागेल। अकोले तालुक्यामध्ये गणपती उत्सवामध्ये अनेक बार बाकीच्या गोष्टी सुरू होताना चालू असताना आपण सर्वजण पाहतोय प्रशासन मात्र तिकडे कानाडोळा करतंय आणि आमचा उत्सव दिमागात साजरा होऊ नये म्हणून कुठंतरी या सगळ्या गोष्टीवर बंधन घालण्याचा प्रयत्न या निमित्ताने करताय आणि म्हणून आमची विनंती आहे की अकोले तालुक्यामध्ये जसं आज गणरायाचं धूमधडाक्यामध्ये आगमन झालं तसं त्याचं विसर्जन सुद्धा धूमधडाक्यात आम्हाला सर्वांना करायचंय। प्रशासनानं कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणत्याही गोष्टीवर बंधनं आणता कामा नये। डीजे, बँजो, पारंपरिक पद्धत जे काय असतील नियमांचं पालन करून ह्या तालुक्यामध्ये धूमधडाक्यामध्ये हा उत्सव आम्हाला साजरा करू द्या।
प्रशासनाकडून जर अशा प्रकारचे काही निर्बंध जर लावण्याचा प्रयत्न जर केला आणि डीजे या बाकीच्या गोष्टीवर जर बंदी घालण्याचा प्रयत्न जर केला तर आमच्या सारख्या भक्तांच्या भावना दुखावतील, त्याचा अनादर होईल आणि प्रशासनाला त्या सगळ्या गोष्टीला सामोरं जावं लागेल. आणि म्हणून माझी प्रामाणिकपणानं माफक अपेक्षा आहे की तुम्ही निर्बंध ठरवून द्या, आम्ही त्याचं पालन करू, पण तो डीजेवर बंदी आणता कामा नये, ते आम्ही होऊ देणार नाही. अकोले तालुक्यातल्या एकही डीजेवर आम्ही कारवाई होऊ देणार नाही. गणरायाचं जसं धूमधडक्यात आगमन आमच्या या सर्वांचं झालं तसंच आमच्या गणपती बाप्पाचं विसर्जन सुद्धा आम्ही या तालुक्यामध्ये धूमधडक्यामध्ये करू. त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा आम्ही येऊ देणार नाही. ह्या निमित्तानं आज अकोले तालुक्यामध्ये गणपती उत्सव सर्वत्र आपल्याला आनंद बघायला मिळतोय. गावागावांमध्ये ग्रामस्थांनी एकत्र येऊन गणरायाची स्थापना केलेली आहे. खरं तर गणरायाचं आगमन ह्या सगळ्या गोष्टी ज्या भावनेतून गणपतीची स्थापना झाली तो हेतू आज सफल होताना आपण सर्वजण पाहतोय. गावागावातले चौकातले वाड्या वस्त्यांवरचे शहरातले ही सगळी लोक एकत्र येऊन गणपती बाप्पाची स्थापना करताय, विचारांची देवाणघेवाण करताय. त्या निमित्तानं हे सर्व समाज बांधवांची, नागरिकांची, ग्रामस्थांची एकी या निमित्तानं या गणपती उत्सवामध्ये आपल्याला सर्वांना दिसून येते. आणि म्हणून हा आपला हेतू हाच आहे का सर्वसामान्य लोकांनी, नागरिकांनी एकत्र येऊन हा एक उत्सव साजरा व्हावा. या अपेक्षेतून, या भावनेतून गणपती बाप्पाची आज महाराष्ट्रभर आणि अकोले तालुक्यामध्ये स्थापना झालेली आहे. म्हणून आमची ह्या निमित्ताने एकच माफक अपेक्षा आहे की ज्या उत्साहामध्ये आमच्या बाप्पाचं आगमन झालंय त्याच उत्सवामध्ये त्याचं विसर्जन आम्हाला करायचंय. प्रशासनाकडून कुठल्या प्रकारचे निर्बंध ह्या उत्सवामध्ये करू नये अशा प्रकारची आमची अपेक्षा आहे. परत एकदा या सर्व गणेश भक्तांना, या तालुक्यातल्या मायबाप जनतेला गणपती उत्सवाच्या मनापासून शुभेच्छा, सदिच्छा देतो. निर्बंध म्हणजे डीजेचा जास्त आवाज नको म्हणून आवाजाची आम्ही मर्यादा पाळू, परंतु डीजेवर बंदी बाकीच्या गोष्टी सुरू हे आम्हाला मान्य नाही. गणरायाचं आगमन ज्या धूमधडाक्यात झालं त्याच धूमधडाक्यामध्ये त्याचं विसर्जन सुद्धा आम्ही करू. कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही ह्या उत्सवाला कोणी आडवं येईल, बाकीच्या गोष्टी बंद करतील हे आम्ही होऊ देणार नाही. जर आमचा डीजे जर गणपती उत्सवामध्ये जर प्रशासनाने जर बंद जर केला तर एक डीजे बंद झाला तर एक दारूचं दुकान ह्या तालुक्यातले नागरिक बंद करतील. प्रशासनाने या गोष्टीची खबरदारी घ्यावी. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉंग, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब. तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.